नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर ब्लॉग टाकायचं थोडंसं मला जमतच नाही आहे, कारण की प्रणव आजारी असल्यामुळे त्याच्यातच जास्त वेळ जातो आहे. त्यामुळे काय शूटिंग पण म्हणजे वेळ काढून शूट पण करणं होत नाही आहे, कारण की शूट करायचं म्हणलं की खूप वेळ जातो स्वयंपाकामध्ये. जिथे अर्धा तास लागतो स्वयंपाकाला, तिथे 1 तास लागतो. आणि तसं मला कॅमेराचा अँगल द्यायची काही गरज नाही आहे, कारण की एका जागी कॅमेरा ठेवला ना, मी मोबाईल ठेवला ना, मग तो तिथंच असतो, कारण की मोबाईलचं स्टँड नाही आहे माझ्याकडे. त्यामुळे मग मला काही इकडे तिकडे हलवायची गरज नाही आहे. तरी पण मग ऑन झालं आहे का किंवा काय असं बघावं लागतं, त्याच्यामुळे मग थोडासा वेळ लागतो. तर आणि प्रणव पण खूप किरकिर करत आहे आजकाल, कारण की त्याला खूप सर्दी वगैरे झालेली आहे. आणि अचानकच खोकला इतका जास्ती वाढलेला आहे ना, रात्रीतूनच त्याला रात्री अक्षरशः 1 ते 1:30 वाजेपर्यंत झोपही नाही. तो स्वतःही झोपला नाही ना आम्हालाही कोणाला झोपू दिलेलं नाही आहे. म्हणजे तो रडत नव्हता, पण त्याला झोपच येत नव्हती आणि नुसता खेळत सुटलेला. आणि झोप म्हणजे खोकल्यामुळे झोपही लागत नव्हती त्याला, त्याच्यामुळे तो खेळतच बसलेला. त्यामुळे मग त्याच्यासोबतच खेळत बसल्यामुळे सकाळीही थोडं लेट झाला. आणि आज स्वयंपाकाला सुरुवात केली थोडी उशिराच. तर म्हणलं आता चला तुमच्यासोबत शेअर पण करूया, कारण की प्रणव आत्ता इतका गाढ झोपलेला आहे ना रात्री उशिरा झोपल्यामुळे. तर म्हणलं चला आता आपण शूट पण करूया आणि व्हिडिओही आपल्याला शेअर करता येईल. तर आज मी बनवत आहे, सकाळीच मी म्हणजे देवपूजा करण्याच्या अगोदरच मी कढी आणि भात बनवून घेतला होता. ते उकळेपर्यंत मी देवपूजा वगैरे करून घेतली होती. आणि त्यानंतर मग मी आज जी भाजी बनवत आहे ती तुम्ही कधी खाल्ली आहे का किंवा कधी बनवली आहे का ते मला नक्की सांगा. तर आमच्या इकडे या भाजीला वेगळंच म्हणतात, आणि म्हणजे प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगळंच नाव दिलं जातं आणि करतात पण वेगळ्याच पद्धतीची. जसे म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते, पण मी माझ्या पद्धतीने करते. तर तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि मला सांगा कशी लागते. चला आता आपण आपली भाजी बनवूया. तर तापलेल्या कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि एक बारीक चिरलेला टमॅटो टाकायचा. जर टमॅटो नाही टाकला तरी जमेल, चालेल, कारण की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. तर म्हणजे या भाजीला तसं टमॅटोची काही आवश्यकता नाही आहे. तर त्यामध्ये आपण वाटलेलं वाटण, तर खोबरं, लसूण आणि अद्रक व कोथिंबीर टाकून आपण वाटून घ्यायचं आणि ते वाटण टाकायचं. त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर मग त्यामध्ये मसाले वगैरे ॲड करायचे. मसाले आपले घरामध्ये जे अवेलेबल आहेत ते मसाले टाकले तरी चालतील, म्हणजे लाल तिखट, कांदा मसाला, गरम मसाला, धना पावडर, आणि जर आवडेल तुम्हाला तर तुमच्या आवडीचे मसाले टाकू शकता तुम्ही. आणि त्यानंतर पाणी ओतायचं. तर उकळल्याच्या नंतर मीठ वगैरे टाकून एका साईडला एका ताटामध्ये आपण बेसन पीठ घ्यायचं. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं 1 चमचा तेल टाकून ते चांगलं आपण जसं भज्यासाठी पीठ करतो ना तसंच प्रकारे करून घ्यायचं. आणि आपण भजे जसे सोडतो ना त्याच प्रकारे छोटे छोटे गोळे करून सोडायचे. तर आमच्या इकडे या भाजीला म्हणतात गोळ्याची आमटी. तर तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आपली भाजी अशा प्रकारे शिजून झालेली आहे. तर त्यानंतर मग तर चला म्हणलं बाजरीच्या भाकरी पण करून घेते लगेच, कारण की आमटीसोबत बाजरीची भाकर खायचं म्हणलं ना खूप छान लागते. कारण की भाकरीसोबत पातळ भाजी लागते. आणि म्हणलं आज सकाळी पण कोणाचे डबे नव्हते आणि सर्वांना सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे मग मी बाजरीची भाकरी पण बनवून घेतली. तर खास करून ही भाजी माझ्या मुलाला खूप आवडते, प्रतीकला. आणि भाकरी तो म्हणजे काही जरी विचारलं ना, भाजी काय करू असं विचारलं ना, तो पटकनी सांगतो की गोळ्याची आमटी बनव. कारण की रोज जरी असलं ना तरी त्याला या भाजीचा कंटाळा येत नाही. तर खूप छान लागते. तुम्ही पण बनवून पहा आणि मलाही सांगा कशी झालेली आहे. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर चला तर मग आता भाकरी पण झालेल्या आहेत. आता व्हिडिओचा शेवटी इथेच करते मी. तर भेटूया पुढं असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.